सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. आम्हाला तुमच्या मताची भीक नको आणि तुम्ही पण आमच्याकडे काम घेऊन भीक मागायला येऊ नका. पण हे कुत्र्याचं नाही, हे डुकराचं आहे. आणि ते काय सरळ होत किती काही जरी आपण काही तूप तेल लावू काही जरी केलं तरी ते सरळ काय होत नाही, ते कापावंच लागत. अरे उठा उठा खाली डोकं वर पाय नाही, त्यांना कापलं पाहिजे. हिंदुत्वाची काय वाटचाल आहे? हिंदुत्वाचं भगवं रक्त, हिरवं रक्त काय आपण पाहिलं एकही मुसळडा रस्त्यावरती नाही. गजाआड नाही करायचं. काय करायचं? त्यांचे मुंडके छाटले पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या वय थांबत नाही. माझ्या बापानेही सांगितलं होतं, तुमचे मत तुम्हालाच राहू द्या. दर्शक हो, नमस्कार. मी इलियास सिद्दीकी आणि आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज 24. अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी या कर्मचाऱ्याची हत्या झाली आणि या हत्येनंतर भाजपा आमदार अक्षय कर्डिले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. धीरज परदेशी यांच्या हत्येचा निषेध झालाच पाहिजे, आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण एका व्यक्तीच्या गुन्ह्याचा संताप व्यक्त करत असताना संपूर्ण मुस्लिम समाजाला लक्ष्य करणारी भाषा वापरणे योग्य आहे का? उठाव दांडे भगाव लांडे अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात नेमका कोणता संदेश जातो? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे लोकप्रतिनिधींनी केलेल्या अशा बेताल वक्तव्यांवर कारवाई का होत नाही? अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी या कर्मचाऱ्याची हत्या झाल्यानं परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. या हत्येचा कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही. धीरज परदेशी यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाची भरपाई कोणत्याही शब्दांनी होऊ शकत नाही. या प्रकरणातील आरोपी दोषी असतील तर त्यांच्यावर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. तपास निष्पक्ष झाला पाहिजे आणि दोषींना न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षा मिळाली पाहिजे. पण या घटनेच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अक्षय कर्डिले यांच्या वक्तव्याने वेगळाच प्रश्न निर्माण केला आहे. गुन्हा करणारी व्यक्ती असते, संपूर्ण समाज नाही. एका व्यक्तीच्या गुन्ह्याची जबाबदारी संपूर्ण मुस्लिम समाजावर टाकता येऊ शकते का? एखादा मुस्लिम व्यक्ती गुन्हा करतो म्हणून प्रत्येक मुस्लिम नागरिक गुन्हेगार ठरतो का? निश्चितच नाही. ज्याप्रमाणे एका हिंदू व्यक्तीच्या गुन्ह्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाला आरोपी ठरवता येत नाही, त्याचप्रमाणे एका मुस्लिम व्यक्तीच्या गुन्ह्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाला लक्ष्य करता येणार नाही. आणि इथेच खरी कसोटी आहे ती लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीची. लोकप्रतिनिधीला संताप व्यक्त करण्याचा अधिकार आहे, गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी करण्याचा अधिकार आहे, पण संपूर्ण समाजाला लक्ष्य करण्याचा अधिकार आहे का? आमदार अक्षय कर्डिले यांच्या वक्तव्यामुळे जर एका संपूर्ण समाजामध्ये भीती किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण होत असेल तर त्याची राजकीय आणि सामाजिक जबाबदारी कोण घेणार? आणि म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही प्रश्न आहे. अशा वक्तव्यांची पक्षाच्या पातळीवर दखल घेतली जाणार आहे का? मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींना स्पष्ट तंबी देण्याची गरज नाही का? लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी केवळ निवडणूक जिंकून थांबत नाहीत, त्यांच्यावर समाजाला दिशा देण्याची जबाबदारी असते. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द हजारो समर्थक ऐकत असतात. म्हणूनच राजकीय नेत्यांच्या शब्दांना सामान्य नागरिकांच्या वक्तव्यापेक्षा अधिक जबाबदारी जोडलेली असते. गुन्ह्याचा निषेध करत असताना भाषा आक्रमक असू शकते, गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली जाऊ शकते, पण संपूर्ण समाजाला लक्ष्य करणारी भाषा समाजात द्वेष निर्माण करू शकते. आणि म्हणूनच प्रश्न फक्त एका वक्तव्याचा नाही, प्रश्न आहे आपण महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत? गुन्हेगारांशी लढायचे की धर्माच्या नावावर समाजाशी? कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळवायचा की संतापाच्या भाषेतून प्रतिशोध घ्यायचा? भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. कायदा गुन्हेगाराचा धर्म पाहत नाही, कायदा गुन्हा पाहतो. मग राजकीय नेत्यांनी हीच भूमिका स्वीकारायला नको का? धीरज परदेशी यांच्या हत्येचा आम्ही ठाम निषेध करतो. आरोपी दोषी असतील तर त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
पण त्याचवेळी एका व्यक्तीच्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण मुस्लिम समाजाला देता येणार नाही हेही तितक्याच ठामपणे सांगणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्यांवर कारवाई का होत नाही हा प्रश्न आज जनतेसमोर आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेऊन आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींना स्पष्ट तंबी द्यावी. गुन्ह्याचा निषेध करा, गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी करा, पण कोणत्याही समाजाला लक्ष्य करणारी भाषा महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही. कारण महाराष्ट्राची ओळख कोणत्याही एका धर्माने नाही. महाराष्ट्राची ओळख आहे सहअस्तित्वाची, सामाजिक सलोख्याची आणि संविधानिक मूल्यांची. आज जर एका समाजाविरुद्धची भाषा आपण गप्प बसून स्वीकारली तर उद्या दुसऱ्या समाजाविरुद्धची भाषा थांबवण्याचा नैतिक अधिकार आपल्याकडे राहणार नाही. म्हणून भूमिका स्पष्ट आहे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे, पण संपूर्ण समाजाला आरोपी ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. धीरज परदेशींना न्याय हवा आहे, द्वेष नाही. महाराष्ट्राला कायदा हवा आहे, समाजात तेढ निर्माण करणारी भाषा नाही. आणि लोकशाहीला जबाबदार लोकप्रतिनिधी हवे आहेत, समाजाला भडकावणारे नेते नाहीत. कारण व्यक्ती, पक्ष आणि सत्ता यांच्यापेक्षा मोठे आहे भारतीय संविधान आणि कायद्याचे राज्य. हीच पत्रकारितेची भूमिका आणि हाच महाराष्ट्राचा सामाजिक सलोख्याचा संदेश आहे.